जी सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. एकूणच पाकचं नेतृत्व आणि लष्कराचा इतिहास यासाठी मात्र आपण तीन दृश्य या स्क्रीनवर पाहतोय. पाकिस्तानच्या उमरकोटमध्ये स्फोट झालेला आहे, पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये स्फोट झालाय आणि पाकिस्तानच्या गुजरावालमध्ये सुद्धा स्फोट झालेला आहे. पाकिस्तानमध्ये एकूण 10 शहरं, महत्त्वाची जी 10 शहरं आहेत त्यामध्ये 12 स्फोटांची मालिका या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये सुद्धा शहरात स्फोट झालाय. लाहोर विमानतळावर देखील ड्रोननं हल्ला झालेला आहे. या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये लोकांमध्ये अफरातफर माजलेली होती, घबराट निर्माण झालेली होती. तर पाकिस्तानातील कराचीमध्ये सुद्धा स्फोटाची घटना घडली आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये प्रमुख जी शहरं आहेत त्या प्रमुख शहरांना या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेलं आहे. सतीश सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. ही पाकिस्तानमधली 10 प्रमुख शहरं आहेत ज्या ठिकाणी ड्रोननं हल्ला करण्यात आलेला आहे. कराची आहे, लाहोर आहे, ज्या ठिकाणी आपण रात्रीच्या वेळेला जो मिसाईलनं हल्ला केला होता, अशी काही शहरं आहेत की ज्या ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू होत्या, अशा ठिकाणी आपण हल्ला केला होता. मात्र आज जी स्फोटांची मालिका या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या अफरातफरी पाहायला मिळते. मात्र पाकिस्तानचा एकूणच पाकिस्तानचं नेतृत्व असो, पाकिस्तानचं लष्कर असो, आतापर्यंतचा त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे की कांगावा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये केला जातो आणि बोट हे भारताकडे केलं जातं. नक्कीच मला या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांअगोदर जे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं की या दहशतवादाशी संबंधित जे दहशतवादी असतील त्यांना आम्ही शोधून काढू, आम्ही त्यांना जे आहे ट्रॅक करू आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील तर त्यांना आम्ही नष्ट करू. माझ्या मते त्या अनुषंगानं पाक पुरस्कृत दहशतवाद संपवण्यासाठी एक पहिला टप्पा म्हणून आपण फक्त एक टेररिस्ट हाईडआउट जे आहे ते उद्ध्वस्त केले. म्हणजे आतापर्यंत जे इंटेलिजन्सचे इनपुट्स आहेत त्याच्यानुसार 21 अशा वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट साईट्स आहेत. त्याच्यापैकी फक्त आपण इनिशियली जे आहेत आता हे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधल्या 9 साईट्सला जे आहे आपण त्या ठिकाणी उडवलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे. टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या ठिकाणी उडवलेलं आहे. पण याचा पुढचा टप्पा बऱ्याच इस्लामिक दहशतवादी संघटनांचे आका हे पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत. पाकिस्तानचं लष्कर त्याला सपोर्ट त्या ठिकाणी देते. म्हणून हा पुढचा टप्पा तोही त्या ठिकाणी असू शकणार आहे. आणि त्या अनुषंगानं लपून बसलेले हे वेगवेगळे जे टार्गेट्स आहेत त्या अनुषंगाने सुद्धा असे ड्रोन स्ट्राईक्स म्हणा किंवा कोवर्ट ऑपरेशन हे येणाऱ्या काळामध्ये घडू शकतात. लगेच होणार अशातला भाग नाही, पण भविष्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि त्या लढाईमधल्या गोष्टी आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान ज्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतोय की आपले जे 5 फायटर जेट, इंडियन फायटर जेट त्या ठिकाणी पाडले, एवढंच नाही